एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल. शरद पवारांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी भोजन. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येणार. अजित पवारही शरद पवारांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याची शक्यता. कॅश बॉम्ब प्रकरणावरून आमदार महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस, तर व्हिडिओचा तपास करून कारवाई करावी, दानवेंची मागणी. शेकाप नेत्या चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब. कंत्राटदारांनी दिलेले कमिशनचे हे पैसे नाहीत का? हे पैसे नाहीत ना? गोगावलेंचा व्हिडिओ दाखवत आरोप. कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार, गोगावलेंचा पलटवार. मनसेच्या संदीप देशपांडेंकडून भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट. संपूर्ण पीडब्ल्यूडी विभाग अतिशय भ्रष्ट, देशपांडेंचा पुन्हा हल्ला बोल. मुंबईतल्या अधिवेशनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राड्याचा अहवाल तयार. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याची शिफारस. विधिमंडळ शिस्तभंग समितीचा अहवाल. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकी. तुकाराम मुंढे समर्थकांनी धमकी दिल्याचा खोपडेंचा आरोप. कृष्णा खोपडेंनी अधिवेशनात केली होती तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी. मुंडव्यातील जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासूनच डोळा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप. निलेश मगर पुण्याचे उपमहापौर असताना जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली, दमानी यांचा आरोप. विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद. ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांची पुढील आसनांवर व्यवस्था, तर काँग्रेसच्या 16 पैकी फक्त 4 आमदारांना पुढे जागा. एकाही इलेक्ट्रिक वाहनाकडून टोल वसुली करू नये, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सूचना. टोल वसुली झालेल्या वाहन चालकांना टोलचे पैसे परत करावे, नार्वेकरांचे आदेश. नागपुरातल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश. 2 तासानंतर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात. बिबट्याच्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी. बिबट्यांच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंचं अनोखं आंदोलन. सोनवणे थेट बिबट्याच्या वेशात पोहोचले विधिमंडळात. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या वडगावमध्ये बिबट्याची दहशत कायम. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्याभोवती बिबट्यांचा मुक्त संचार. बिबट्या काही केल्या जेरबंद होईना. हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड. रुग्णांवर व्यवस्थित उपचार केला जात नसल्याचा आरोप. रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत केली तोडफोड. नाशिकमध्ये आईनेच पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याचा संशय, तर संगोपनासाठी पैसे नसल्याने 12 पैकी 3 मुलांना दत्तक दिल्याचा आईचा दावा. तुर्तास पोलिसांनी घेतलं 3ही मुलांचा ताबा. नाशिकमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. मालेगावच्या रमजानपुरा भागातली घटना. त्रास देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ. अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका. गोव्यातील नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी आणखीन एका व्यक्तीला अटक. क्लबचा सहमालक अजय गुप्ता पोलिसांच्या ताब्यात. आतापर्यंत 6 जण अटकेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला मोठा धक्का. बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण विरोधातील अपील फेटाळलं. चोक्सीच्या भारत प्रत्यार्पणातला महत्त्वाचा अडथळा दूर.